आपल्या दुपारच्या सत्रामध्ये सगळ्या आपण थोडंफार बघितलं की श्रवणाचं महत्व काय आहे, श्रवण का करणं गरजेचं आहे आपल्याला. श्रीमद भागवतामध्ये देखील प्रत्येक अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर श्री प्रभुपाद कुठे ना कुठे श्रवणाचा उल्लेख करतात की का आपल्याला हे श्रवण करायचं. आणि श्रवणाला सर्वात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती कोणती आहे बरं? कोणी सांगू शकेल का मला? श्रवण करायचं असेल तर काय पाहिजे? एक श्रद्धा पाहिजे, बरोबर आहे, इच्छा पाहिजे, मन इकडे तिकडे भरकटू नये. काय लागतं? चांगला वक्ता, चांगला वक्ता, एखादा वक्ता. आणखी काय लागतं? चित्तस्थिती पाहिजे. आणखी काय? बोलल्याशिवाय श्रवण होणार नाही. आणखी काय बरं? मन ताब्यात होते. अजून श्रवणाला सुरुवात होते कशी बरं? कोणावरती विश्वास ठेवला. आणखी काय? ठीक आहे, थोडासा पुढचा प्रश्न विचारतो. श्रवण म्हणजे काहीतरी चर्चा, चर्चा सुरू झाली की श्रवण होतं, बरोबर? चर्चेला सुरुवात होते कशी? संवाद. संवादाला सुरुवात होते कशी? प्रश्न. जोपर्यंत प्रश्न विचारला जात नाही तोपर्यंत संवाद, चर्चा सुरू होत नाही. आणि जोपर्यंत संवाद किंवा चर्चा सुरू होत नाही तोपर्यंत श्रवण सुरू होत नाही. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रश्नाला महत्व दिलेलं आहे. आज भगवद्गीतेमध्ये देखील अर्जुनांनी भगवंतांना प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी दिली. भागवतामध्ये देखील सुरुवात झालेली आहे कुठून? प्रश्नांनी. आणि प्रश्नांनी सुरुवात झाली आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मग शुक्ल गोस्वामी असो किंवा सुत गोस्वामी असो यांनी जी चर्चा सुरू केली ती चर्चा आपल्या कशासाठी आहे? श्रवणासाठी आहे. मग आध्यात्मिक जीवनामध्ये प्रश्न विचारणं हे खूप महत्वाचं आहे. प्रभुपादांनी आपल्यामध्ये एक ती सिस्टीम घालून दिली. भागवत प्रवचन झालं की शेवटचं एक वाक्य विचारायचं, काय? असं काही प्रश्न आहे का? अनेकांना वाटतं की असं कसं काय विचारतात, हे प्रश्न आहे का असं विचारायचं नसतं. पण नाही, आध्यात्मिक जिज्ञासा ज्याला म्हटलेलं आहे ना, की जिज्ञासा, प्रश्नाशिवाय जिज्ञासा निर्माण होऊ शकत नाही. त्याला प्रश्न पाहिजेच. श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे का? नाही ना. आपण हा तिलक लावतो, अंधश्रद्धेने लावतो का? किंवा ठीक आहे हा प्रभूजीने लावलेला आहे, ह्या प्रभूजीने लावलेला म्हणून आम्ही पण लावतो ना. याला त्याच्यामध्ये शास्त्र आहे. गळ्यामध्ये आपण कंठी म्हणा घालतो, अंधश्रद्धेने घालतो का? नाही, काहीतरी श्रद्धा आहे त्यामागे. मग ते शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला ते शास्त्र समजलं नाही तर मग समोरच्याला आपण व्यवस्थित एक्सप्लेन पण करू शकत नाही. मग समजणं गरजेचं आहे. मग प्रश्न विचारला हा पाहिजेच. भागवतामध्ये देखील पहा, अनेकांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. युधिष्ठिर महाराजांनी नारदांना प्रश्न विचारले, परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारले, नैमिषारण्यातील ऋषींनी सुत गोस्वामींना प्रश्न विचारले. आणि जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्या प्रश्नांची स्तुती कशी केली आहे? खूप सुंदर स्तुती केली आहे. वरियानेषु ते प्रश्न उत्तम लोकहितम नृपम. की प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांची स्तुती केली गेली आहे. वरियानेषु ते प्रश्न रे, म्हटलं वा काय सुंदर प्रश्न आहेत. अशा रीतीने त्या प्रश्नांची स्तुती केलेली आहे. म्हणजे प्रश्न देखील कसे असावेत?
एकदम फर्स्ट क्लास एक्सलंट प्रश्न असावेत. प्रश्न हा असू नये आज संध्याकाळी प्रसाद काय आहे किंवा मी उद्या कोणते कपडे घालणार आहे, मी कोणते कपडे घालू, असे प्रश्न नाही. वर्यानेषु ते प्रश्न कृतम लोकहितम नृतम असे प्रश्न की ज्या प्रश्नांच्या उत्तरांनी इतरांचं कल्याण होणार आहे. आणि असे प्रश्न परीक्षित महाराजांनी विचारले, असे प्रश्न नैमिषारण्य ऋषींनी विचारले, असे प्रश्न युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना विचारलेले. आणि अशा प्रश्नांच्या उत्तरापासून ती चर्चेला सुरुवात होते. त्या चर्चेने काय होतं? कृतम लोक हितम नृतम. लोकहित होतं, कल्याणकारी कार्य होतं किंवा त्या प्रश्नांच्या चर्चेमुळे. आणि अशी चर्चा या भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये सुरू झालेली आहे. आपण थोडंसं चर्चेला सुरुवात करूया. काय चर्चा आहे बरं? एकदा युधिष्ठिर महाराजांनी नारदांना हा प्रश्न केला. तसा परीक्षित महाराजांनी शुद्ध गोस्वामीला केलेलाच होता. तेव्हा शुद्ध गोस्वामी ह्या प्रश्नाच्या उत्तराला हा अध्याय समजावून सांगतात. एकदा युधिष्ठिर महाराजांनी राजश्री यज्ञामध्ये हे बघितलं, शिशुपालाचा वध भगवंतांनी केला. कसा केला बरं वध? तुम्हाला माहिती आहे? शिशुपालाचा वध भगवंतांनी कसा केला? सुदर्शन चक्राने केलेला. तोही कधी वध केला भगवंतांनी? भगवंतांनी जवळजवळ 100 त्याचे अपराध कटू शब्द सहन केले. आणि मग सर्वात शेवटी विचार केला की आता हे पाणी खूप ओथंबून सुरू आहे, त्यामुळे वध करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपला हात भगवंतांनी सुंदर करकमल वध उचललं, त्यात एक अंगुली बाहेर काढली आणि सुदर्शन चक्र सगळं गरगर फिरू लागलं. तसं त्या शिशुपालाचा शिरच्छेद झाला. पण त्यानंतर एक घटना घडली. शिशुपालाचा जो आत्मा आहे तो मात्र भगवंतांच्या शरीरामध्ये विलीन झाला. आणि हे सर्वांनी जवळ बघितलं. युधिष्ठिर महाराजांच्या सारख्या अनेक महान भक्तांनी देखील बघितलं. मग तेव्हा एक अशी शंका मनामध्ये, शंका नाही पण युधिष्ठिर महाराजांनी जो प्रश्न नारदांच्या समोर ठेवला तो आपल्या सर्वांसाठी होता. आता कित्येक वेळा आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की नाही? तुम्हीच मला सांगा. आता आम्ही एवढं करतो तरी आमच्या जीवनामध्ये असंच का? सोळावा जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, कांदा लसूण खात नाही, एकादशीचं पालन करतो, सगळं काही करतो, सकाळी लवकर उठतो, मंगल आरती करतो, तरी एखादी घटना काही जर घडली मनामध्ये हा प्रश्न येतो की नाही? आमच्या जीवनामध्ये असं का येतो ना? त्यांच्या मनामध्ये प्रश्न. आपण नित्यनियमाने भगवंतावरती आश्रित असतो, भगवंताची भक्ती करायचा प्रयत्न करतो आणि कधीतरी अशी काहीतरी घटना घडते आणि घडल्याबरोबर तो प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की आमच्या जीवनामध्ये असं का? आम्ही एवढं सगळं करून देखील. आणि याच्या विपरीत जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, लुच्चे आहेत, असे सगळे मात्र लोक भरपूर सुखी, समाधानी, आनंदी, भरपूर पैसा, गाड्या, बंगल्या घेऊन मस्त रस्त्याने फिरत असतात. कधीतरी आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की अरे आम्ही एवढे भगवंताला शरणागत असून देखील भगवंत आमच्या जीवनामध्ये थोड्याफार गोष्टी काहीतरी कमी देत आहेत, तर असं का येतो तरी हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतो. पण ह्याचं आध्यात्मिक स्तरावरती उत्तर समजून घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी असाच प्रसंग सुरू आहे. युधिष्ठिर महाराजांनी देखील हाच प्रश्न केला. युधिष्ठिर महाराज म्हणताय शिशुपाल हा तर एक कोण होता? राक्षस होता, राक्षसी गुणांचा होता. पण तरीही त्याला मुक्ती कशी मिळाली बरं? मग चर्चेला सुरुवात अशी होते
मग भगवंत हे पक्षपाती आहेत की निपक्षपाती आहेत? मग भगवंत हे पक्षपात करतात का? अजून एक सुंदर प्रसंग आहे, आपण नेहमी ऐकलेलं आहे. जेव्हा देवी देवता काहीतरी युद्ध करतात ना, त्यांच्या संरक्षणासाठी कोण येतं? भगवान विष्णू येतात, बरोबर आहे. मग ते वृत्रासोबतचं युद्ध असू दे किंवा मग समुद्र मंथनाची कथा असू दे, कुठेही देवी देवतांना जरी काही समस्या निर्माण झाल्या, भगवंत येतात आणि रक्षण करतात. आणि तिथे काय दिसतं की भगवंत येऊन देवी देवतांना मदत करतायत. तर त्यामुळे प्रश्नांची सुरुवात काय झाली इथे की बाबा भगवंत कोण आहेत? पक्षपात करतात का? जर नेहमी देवी देवतांच्या बाजूने भगवंत लढत असतील, असुरांना मारत असतील, मग या भगवंतांना आपण भगवंत का म्हणावं? म्हणजे भगवंत हे कसे पाहिजेत? सर्वांच्यावर प्रेम पाहिजे त्यांचं. मग भगवंत हे पक्षपात करतात का? अशी एक चर्चेने या 7व्या संघाला सुरुवात झालेली आहे. आणि याच्या उलट आता तर इथं असं आहे की शिशुपालासारख्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीने आयुष्यभर भगवंतांचा द्वेषच केला, त्याला मुक्ती मिळाली. तो कोणी म्हणेल ना, अरे बघा उदाहरण इथे आहे, आयुष्यभर भगवंतांच्या विरोधात राहिला, शेवटी तो मुक्त झाला. मग आपण काय एवढे नियमांचं पालन करायचं आणि एवढे व्रतवैकल्य करायची आणि मग आयुष्याच्या शेवटी काय माहिती नाही काय आहे परत. मग त्यापेक्षा जीवनाचा उपभोग घ्या मस्तपणे. पण हिंदीमध्ये म्हणतात ना की खाओ पिओ ऐश करो किसने देखा है कल. हे चार्वाक महर्षी म्हणून होऊन गेले, त्यांचे तत्वज्ञान होतं. ऋणम कृत्वा घृतं पिबेत यावत् जीवेत सुखम जीवेत भस्मीभूतस्य देहस्य कुतो पुनरागमनो भवेत. अरे म्हणे मनुष्य देह मिळाले, मस्त ऐश करा, खा प्या मजा करा. कोण बघितले उठाचा दिवस? कोणी बघितलंय का? कोणी सौरभ बघितलंय का? मग आता इथे कशाला चर्चा करायची? म्हणजे मस्त आनंद घेणार जीवनाचा. पण यावरती आपल्या प्रभुपादांनी फार सुंदर उत्तर दिलं. प्रभुपाद म्हणाले ठीक आहे, एक वेळ असं मानून तुमच्या मतानुसार, प्रभुपाद एकाशी चर्चा करताना म्हणाले की ठीक आहे, एक वेळ मानून तुमच्या मतानुसार की वैकुंठ वगैरे असं काही नाहीये, तुमच्यानुसार मानलं तरीही आमचं जीवन आनंदामध्ये गेलेलं आहे. आम्ही सगळे लवकर उठलो, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताच्या पूजा अर्चा केल्या, सत्संगामध्ये आलो, कीर्तनं केली, कथा ऐकल्या, प्रसाद खाल्ला, आमचं जीवन आनंदीच गेलेलं आहे. आणि जर आमच्या मतानुसार नरक असेल तर मग तुमची अवस्था काय होईल? ज्यांनी भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतलेला नाहीये. तसं हा 7वा स्कंध एक चर्चेचा आहे. चर्चेची सुरुवात केली की भगवंत हे पक्षपाती आहे की निपक्षपाती आहे. एखादा व्यक्ती, आता पक्षपात म्हणजे काय? हा माझा, तो दुसऱ्याचा, ह्या म्हणलेला आहे पक्ष, पक्ष करणं. हा निपक्षपाती म्हणजे काय? हे सर्व कोणाचे आहेत? मग आता भगवंत हे जर सर्वांचे पिता असतील, जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे पितामहस्य जीवितो माता दाता पितामह, तर हे भगवंत सर्वांचेच जर पिता आहे, मग असं का दिसतं कधी कधी ते असुरांना मारतायत आणि भक्तांचं रक्षण करतायत? असा एक प्रश्न तो उपस्थित झाला. नारदांनी या प्रश्नाचं फार सुंदर उत्तर श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात मग थोडी चर्चा करू आणि मग पुढच्या कथेला आपण बोलू. तर नारद महर्षींनी फार सुंदर वर्णन केलं. युधिष्ठिर महाराजांचा प्रश्न पहा काय होता, फार सुंदर प्रश्न आहे. अहो अद्भुतम यत दुर्लभ आंतिकामपि वासुदेवे परे तत्वे प्राप्ती चैधस्य तीर्षः. युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला, शिशुपाळाने भगवान श्रीकृष्णांचा पराकोटीचा द्वेष केलेला आहे, तरीही त्याने श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन होऊन सायुज्य मुक्ती मिळावी, हे खरोखर विस्मयकारक आहे. त्या शिशुपाळाला सायुज्य मुक्ती मिळाली विस्मयकारक आहे. थोर अध्यात्मवाद्यांनाही पहा युधिष्ठिर महाराज काय म्हणतात
थोर अध्यात्मवाद्यांनाही सायुज्य मुक्ती प्राप्त करणे कठीण आहे आणि असे असताना भगवंतांच्या शत्रूला ती प्राप्त झाली हे कसे काय शक्य आहे? आणि अशा या प्रश्नांची चर्चा सुरू होते. पुन्हा नारदमुनींना म्हणतात की हे महामुनी, आम्ही सर्वजण अशा या असीम भगवत कृपेचे कारण जाणून घेण्यास उत्सुक आहोत. युधिष्ठिर महाराज म्हणतात नारदांना की मी म्हणजे डोळ्यांनी बघितलेलं आहे, शिशुपालाला सायुज्य मुक्ती मिळालेली आहे, मग मला हे जाणून घ्यायचे, कृपा करून तुम्ही वर्णन करून सांगा. तेव्हा नारद महर्षी फार सुंदर वर्णन करायला सुरुवात करतात. नारद महर्षींनी उत्तर द्यायला सुरुवात केलेल्या युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नाला युधिष्ठिर महाराजांची जी शंका होती त्या शंकेचं निरसन ते करतायत आणि त्या निरसनामध्ये नारद महर्षी पटवून देत आहेत भगवंत हे निपक्षपाती आहे, इम्पार्शल आहे, पार्शल नाही आहे. श्रीनारद उवाच निंदस्तव सत्कार आर्थे कलेवरम प्रधान परयो राजन विवेकं कल्पितम. नारद महर्षी म्हणतात हे राजन, केवळ अज्ञानामुळे आपल्याला निंदा आणि स्तुती, मान आणि अपमान या सर्वांचा अनुभव होतो. पहा, फार सुंदर ही चर्चा आहे. केवळ अज्ञानामुळे मान, अपमान, स्तुती, निंदा या सर्वांचा अनुभव होतो. बद्ध जीवाने भौतिक जगतामध्ये दुःख भोगावे यासाठी भगवंतांनी आपल्या बहिरंग शक्तीच्या माध्यमातून त्यांच्या शरीराची निर्मिती केलेली आहे. आणि आपल्या शरीराची जी निर्मिती झालेली आहे कशासाठी झालेली आहे? या भौतिक जगामध्ये आपण दुःख भोगावं यासाठीच झालेली आहे. पण त्याच्यात एक भाग महत्वाचा आहे की निंदा, स्तुती, मान आणि अपमान कशामुळे होतो? अज्ञानामुळे. हे राजन, देहात्म बुद्धीने प्रभावित झालेला बद्ध जीव आपल्या शरीरालाच आत्मा मानतो आणि शरीराशी संबंधित प्रत्येक गोष्ट स्वतःची मानतो. तो जीवनविषयक अशा मिथ्या संकल्पनेच्या अधीन झालेला असल्यामुळे त्याला स्तुती, निंदा आदी द्वंद्वामध्ये येणारे दुःख भोगावे लागते. जेव्हा व्यक्ती स्वतःला शरीर समजतो तेव्हा त्याला स्तुती, निंदा, मान, अपमान हे सगळ्यामध्ये अडकून बसतो. पण जेव्हा तो स्वतःला आत्मा समजतो तेव्हा तो या गोष्टीमध्ये अडकून राहत नाही. नारद पुढे म्हणतात तस्मात् वैरानुबंधेन निर्वेण भेन वा स्नेहात कामात वा युंजात कथक कश्चनित्य पृथ्थकः. म्हणून बुद्ध जीवाने शत्रुत्व, भक्ती भावना, भय, स्नेह, काम वासना या सर्व भावनांद्वारे अथवा त्यापैकी एकाही भावनेद्वारे जर एक प्रकारे भगवंतावर आपलं मन केंद्रित केले तर त्याला एकसारखाच परिणाम प्राप्त होतो. कारण भगवंत सर्व आनंदमय स्थित असल्यामुळे शत्रुत्वाने अथवा मित्रत्वाने प्रभावित होत नाही. पहा या ठिकाणी हा सुंदर हे वर्णन आहे. भगवंतांच्या मनामध्ये शत्रू मित्र हा भेदभाव नाही आहे. भगवंत सर्वांची सारखं वागतात. भेदभाव कोण करतो? जो या भौतिक जगामध्ये जो 3 गुणांच्या अधिपत्याखाली आहे. सत्व, रज, तम या गुणाखाली जो कार्य करतो तो भेदभाव करतो. पण भगवंत हे 3 गुणांच्या अधिपत्याखाली आहेत का? नाही. भगवंत त्रिगुणातीत आहे, 3 गुणांच्या पलीकडे आहे. त्यामुळे भगवंतांच्या वरती हा परिणाम होत नाही की कोण माझा जवळचा कोण दूरचा. भगवंतांना सर्व सारखे आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये जसं वर्णन केलं की एखाद्याने जरी भगवंताशी शत्रूने भगवंताचं चिंतन केलं, भक्तिभावनेमध्ये चिंतन केलं, भयाने चिंतन केलं, स्नेहाने चिंतन केलं, काम वासनेने जरी भगवंताचं चिंतन केलं तरीही भगवंताची कृपा त्याच्यावरती प्राप्त होते. पण नारद मुनी म्हणतात एखाद्या व्यक्तीला भगवत भक्तीमध्ये सुद्धा चिंतन होत नसेल पण तो द्वेषापोटी चिंतन करत असेल भगवंतांचं, तरीही नारद महर्षी या ठिकाणी म्हणतायत ते चिंतन काही वाईट नाहीये.
शेवटी कोणाचं चिंतन करतोय तो भगवंताचं. उदाहरण कोणी देऊ शकेल का असं एखादं? कंस. का कंस द्वेषापोटी भगवंताचं चिंतन करत होता. म्हणजे उठता बसता कुठेही खाता पिता त्याला कोण दिसायचं? भगवान श्रीकृष्ण दिसायचे. जेवायला बसला ताटामध्ये श्रीकृष्ण दिसायचे. झोपायला गेला स्वप्नामध्ये श्रीकृष्ण दिसायचे त्याला. म्हणजे त्याचं चिंतन सुरू होतं. येन केन प्रकारे श्रीकृष्णाचं चिंतन चालू होतच. आणि मग नारद महर्षी म्हणतायत येन केन प्रकारे तो श्रीकृष्णाचं चिंतन करतोय, त्यामुळे काही चुकीचं नाही येते. पण त्याच्या पुढेही उत्तर फार सुंदर नारद महर्षी, पण याचा अर्थ असा नाहीये की आपण द्वेषापोटीच भगवंताचं चिंतन करावं. याचा अर्थ असा नाहीये. आपण जीवन जगत असताना सकारात्मक गोष्टी समजावून घेऊन विधिवत ज्या गोष्टीने भगवंताचं चिंतन करावं असं सांगितलेलं आहे, त्या गोष्टीने आपण भगवंताचं चिंतन करावं. पण विधिवत कोणत्या गोष्टीने सांगितलेलं आहे? भगवत भक्तीच्या माध्यमातून भगवंताचं चिंतन करावं. तर तेव्हा भगवंत हे पक्षपात करत नाही. त्यांच्यासमोर कुणी जरी आलं, भगवंत त्याच्यावरती कृपा करतात. आता एक काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. हा श्लोक देखील फार सुंदर आहे. श्रीमद भागवतातला हा 7व्या स्कंधातला 1ल्या अध्यायाचा 30वा श्लोक आहे. यामध्ये म्हटलेलं आहे कामात द्वेषात भयात स्नेहात तथा भगवत ईश्वरे मनः अवश्य तदहं हित्वा बृहदस्त गती वहा. पापकर्माचा त्याग करून आणि ध्यानपूर्वक श्रीकृष्णांचे चिंतन करून अनेकांनी मोक्षप्राप्ती केलेली आहे. त्यांचे असे ध्यान म्हणजे कामवासना, शत्रुत्व, भय, स्नेह अथवा भक्तिमय सेवेचा परिणाम असू शकेल. एखादा मनुष्य आपले मन श्रीकृष्णावर केवळ एकाग्र करून श्रीकृष्णांची कृपा कशी प्राप्त करू शकतो हे मी आता स्पष्ट करेन. नारद मुनी या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांनी वर्णन करून सांगतायत आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत की हे युधिष्ठिर महाराज, गोपींनी काम वासनेद्वारे, कंसाने भयाद्वारे, शिशुपाळ तोही द्वेषामुळे, यदूंनी भगवंताशी नातेसंबंधामुळे आणि तुम्ही पांडवांनी अत्यंतिक स्नेहामुळे आणि आमच्यासारख्या महान भक्तांनी भक्तिमय सेवेमुळे भगवंताची विशेष कृपा प्राप्त केलेली आहे. लक्षात ठेवा ही सगळी वाक्य उदाहरणं परत मी सांगतो बघा. गोपींनी कामवासनेमुळे, कंसाने भयामुळे, शिशुपाळ आणि इतर राजांनी द्वेषामुळे, यदूंनी नातेसंबंध, यदू कोण होते? भगवंतांचे पाहुणे होते किंवा भगवंत हे यदूंचे पाहुणे होते. आणि तुम्ही पांडवांनी अत्यंत स्नेहाने, म्हणजे पांडवांचा भगवंतावर इतका स्नेह होता, इतका स्नेह होता, इतका स्नेह कोणाचाही नव्हता, कोणाचाच नव्हता. आणि आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी, हे कोण म्हणताय? नारद महर्षी म्हणताय सामान्य भक्त, किती उच्च कोटीचे भक्त आहेत ते. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी भक्तिमय सेवेमुळे भगवंताची कृपा प्राप्त केलेली आहे. म्हणजे भगवंत हे नारद मुनी या ठिकाणी स्पष्ट करून का सांगतायत? त्यांना एका गोष्टीचं उत्तर द्यायचंय. भगवंत कसे आहेत? निपक्षपाती आहे, इम्पार्शियल आहे, पार्शियलिटी करत नाही. हे पटवून देण्यासाठी हे वर्णन करतायत. पण कोणी याचा अर्थ असं घेऊ नये की अरे ठीक आहे, बाकी कुठल्याही गोष्टी आपण भगवंतांना प्राप्त करायचा प्रयत्न करू, असं नाही होत. जो अधिकृत मार्ग आहे, जो आपल्या आचार्यांनी, साधू संतांनी सांगितलेला आहे, तो मार्ग स्वीकार करणं गरजेचं आहे. हे जे मुद्दे आहेत की गोपींनी महान काम असल्यामुळे भगवंताचं प्रेम संपादन केलं, कंसानी भयाने असेल, शिशुपाळ राजांनी द्वेषाने असेल, यदूंनी नातेसंबंधामुळे असेल, पांडवांनी स्नेहामुळे असेल आणि आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी भक्तिमय सेवेमुळे, हे सगळे या ठिकाणी नारद महर्षी युधिष्ठिर महाराजांना वर्णन सांगतायत. आणि पुढे म्हणतायत काही ना काही करून व्यक्तीने आपलं मन भगवंतावरती केंद्रित करणं गरजेचं आहे. काही ना काही करा, पण मन केंद्रित करा. पण नंतर प्रभुपाद तात्पर्यामध्ये फार सुंदर वर्णन करतात अनेक श्लोकांच्या तात्पर्यामध्ये. पण जो सकारात्मक मार्ग आहे, जो आचार्यांनी, साधू संतांनी दिलेला मार्ग आहे,
त्या मार्गाचं अनुसरण करणं आपण गरजेचं आहे. कारण आपण गोपींच्या स्तरावर जाऊ शकत नाही. गोपीचं स्तर किती दिव्य होता. गोपी जरी भगवान श्रीकृष्णांच्याकडे कामवासनांनी जरी बघत असतील, पण त्यांची कामवासना ती दिव्य होती, साधारण नव्हती. शारीरिक स्तरावरची ती कामवासना नव्हती, ती दिव्य होती. तर या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की गोपींचा भाव भगवंताशी कसा होता. गोपींची कथाच वेगळी आहे पूर्णपणे. समजा गोपीचं चरित्र जर समजून घ्यायचा प्रयत्न केला, आपल्याला धवास्कंद आणावं लागेल ते. इतकं महान त्या गोपींचं जीवनचरित्र आहे. आता विषय निघाला म्हणजे थोडी कथा सांगतो, विषयाला आपण बळण नाही देणार, पण इथे हा प्रसंग आलेला आहे म्हणून. गोपींचं भगवंतावरती काय प्रेम होतं. एकदा नारद महर्षी वैकुंठात गेले आणि भगवंत आपले बिचारे डोकं धरून बसले होते. नारद महर्षी म्हणाले, काय झालं. म्हणाले, काही नाही रे, डोकं खूप दुखतंय आणि म्हणून जरा डोकं फार त्रास होतोय. नारद महर्षी म्हणाले, काय उपाय काय आहे. म्हणजे काही नाही, माझा जो एखादा भक्त असेल त्याच्या भक्तांची धुळी जरी माझ्या मस्तकाला मिळाली, माझं डोकं दुखायचं थांबेल. काय म्हणाले भगवंत, माझ्या भक्तांच्या चरणांची धूळ. आणि समोर कोण उभे आहेत. कोण आहे. महान भक्त आहेत. त्यांनी विचार केला, अरे बापरे, म्हणे भक्तांच्या चरणांची धूळ आणि ती आपल्या भगवंताच्या मस्तकाला लावायची. म्हणजे हे तरी कुठेतरी थोडं विसंगत वाटतंय. म्हणजे असा कोण भक्त असेल की बाबा जो नरकात जाण्यासाठी तयार असेल. हो, नारद महर्षी इकडे तिकडे सगळीकडे फिरू लागले, वेगवेगळ्या भक्तांच्याकडे गेले, पण कोणीही स्वतःच्या चरणांची धूळ भगवंताला द्यायला तयार नव्हते. शेवटी नारद महर्षी आले वृंदावनामध्ये आणि वृंदावनामध्ये अनेक गोपी भगवंतांच्या चिंतनामध्ये होत्या. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या की कुठे आहेत आमचे कृष्ण, कुठे आहेत आमचे कृष्ण. म्हणून नारद मुनी तिथं आले, म्हणाले, तुमचे भगवंत त्यांचं डोकं खूप दुखत आहे आणि म्हणजे त्यांना आम्ही काहीतरी उपाय शोधतोय. मग गोपी म्हणाले, काय उपाय आहे. म्हणे त्यांच्या भक्तांच्या चरणांची धूळ ही जर का भगवंताच्या मस्तकाला लावली तर भगवंताचं मस्तक दुखायचं थांबेल. त्या सगळ्या गोपी म्हणाल्या, मग काळजी का करताय. लगेच त्या गोपींनी आपले पाय त्या मातीमध्ये घासायला सुरुवात केली. म्हणाले, पाहिजे तेवढी माती घेऊन जा, पण आमच्या भगवंताचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे. नारद महर्षी म्हणाले, तुम्हाला माहिती असं केल्यावर काय होईल. तुम्हाला नरकात जावं लागेल. गोपी म्हणाल्या, आम्ही नरकात गेलो तरी चालेल, पण आमच्या भगवंतांचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे. हा गोपींचा भाव होता. गोपी साधारण नव्हत्या. आज भारतामध्ये काय संपूर्ण जगभरामध्ये भगवान श्रीकृष्णांच्याकडे जेव्हा बघितलं जातं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने एक शब्द प्रयोग केला जातो, स्त्री लंपट म्हणून. पण हा शब्द प्रयोग भगवंतासाठी पूर्णपणे चुकीचा आहे. त्या सर्व स्त्रियांची गोपींची इच्छा होती आणि त्या इच्छेला भगवंत साथ द्यायचे. आणि भगवंत आणि तसं जर बघितलं तर या जगामध्ये सर्व काही भगवंताच्या मालकीचं आहे ना. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मालकीची आहे. ज्या गोपी भगवंतापासूनच निर्माण झालेल्या आहेत त्याही भगवंताच्या मालकीच्या आहेत. मग त्यांचा उपभोग भगवंताने घेतला म्हणून चुकलं कुठे. उलट आपणच चोराव. भगवंताची शक्ती, भगवंताच्या अनेक वस्तू आपण वापरतो आणि आपण म्हणतो की मी मोठे. मग नारद महर्षींनी ह्या गोपीने सांगितले की अरे म्हणे तुम्हाला नरकात जावं लागेल. नारद गोपी म्हणाल्या, काही हरकत नाही, आम्ही नरकामध्ये गेलो तरी चालेल, पण आमच्या भगवंताचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे. हा गोपींचा स्तर होता. तर या ठिकाणी तेच वर्णन करतात नारद महर्षी की अशा पद्धतीने अनेक वेगवेगळे भक्त होऊन गेले की ज्यांनी भगवंतासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि हा प्रसंग वर्णन करून सांगताना भगवंत कसे निपक्षपाती आहेत, पक्षपात करत नाही, तर भगवंत तीन गुणांच्या पलीकडे आहेत. भगवंतामध्ये मान अपमान सुख दुःख हा भेदभाव नाहीये त्यांच्याकडे. यांच्या पलीकडे भगवंत असल्यामुळे भगवंत सर्वांच्या वर प्रेम करतात. सर्वजण त्यांना सारखे आहेत आणि म्हणून आपण पाहतोय असुरांचा देखील भगवंतांनी उद्धार केलेला आहे. असुरांचाही उद्धार केलाय भगवंतांनी. जे जे असुर भगवंताकडून मारले गेले ते नरकात नाही गेले, सर्वांचा उद्धार झालेला आहे. का भगवंतांच्या हातून मृत्यू आला म्हणून. ती भगवंताची विशेष कृपा आहे. तर हा प्रसंग असाच पुढे आलेला आहे. आणि मग नंतर नारद महर्षी म्हणतात
की अशाच पद्धतीनं तुम्हाला मी या शिशुपाळाचं थोडंसं वर्णन करून सांगेन की हा शिशुपाळ इतका भगवंताचा द्वेष का करू लागला. आणि मग अशा रीतीने या 7व्या स्कंधाला सुरुवात होते. आणि मग नारद महर्षी एक सुंदर कथा सांगतात. ते म्हणाले, एकदा चतुष्कुमार वैकुंठामध्ये गेलेले होते. चतुष्कुमार म्हणजे भगवंतांचे निष्ठावान भक्त होते. एकदा वैकुंठ लोकामध्ये गेले आणि वैकुंठ लोकात गेल्यानंतर त्यांना वैकुंठाच्या दरवाजातून आतमध्ये सोडण्यात नाही येणार. द्वारपालाने त्यांना तिथेच अडवलं आणि द्वारपालाने अडवल्यानंतर चतुष्कुमार थोडे क्रोधित झाले आणि द्वारपाल आणि चतुष्कुमारांच्या मध्ये थोडेफार मतभिन्नता त्या ठिकाणी आली. आणि ह्या दोघांच्यातली चर्चा आतमध्ये असलेल्या वैकुंठपतींच्या कानावरती गेली की बाबा द्वार मुख्य मेन गेट वरती काहीतरी सुरू आहे वादविवाद. आणि स्वतः भगवंत त्या ठिकाणी आले. बघूया काय चाललेले. पाहतात तर चतुष्कुमार आणि द्वारपालावरती कोण होते, जय विजय हे दोन्ही द्वारपाल होते. आणि इतक्यात असं झालेलं होतं की ह्या जय विजयनी चतुष्कुमारांना मुख्य द्वारेतून आत सोडलं नव्हतं. त्यामुळे चतुष्कुमार क्रोधित झालेले होते. क्रोधाच्या भरामध्ये त्यांनी या दोघांना शाप दिलेला होता. म्हणे तुम्ही या ठिकाणी पक्षपात करताय, कोणाला आत सोडायचं आणि कोणाला नाही सोडायचं. म्हणून तुम्हाला मी शाप देतो की तुम्ही पृथ्वी तलावरती जन्म घ्या, तुमचं पतन होईल. पण हे ऐकल्यानंतर त्या द्वारपालांनी क्षमा मागितली. आणि मग पुन्हा चतुष्कुमार म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला मी निश्चित उपशाप देऊ शकतो. इतक्या भगवंत प्रकट झालेले होते. आणि मग आता या द्वारपालांच्या समोर दोन पर्याय होते. काय दोन पर्याय होते ते? 6 जन्म असुर कुळामध्ये जन्म घेऊन लवकरात लवकर यायचं, किंवा मग अधिक काळ भक्त परिवारामध्ये कुठेतरी थांबायचं पृथ्वी तलावर. याने विचार केला, अधिक काळ भक्त परिवारामध्ये राहण्यापेक्षा असुर कुळात जन्म घेऊन लवकरात लवकर आपले 3 जन्म संपूया. 3 जन्म आपण संपू आणि वैकुंठाला निघून जाऊ, हा त्यांनी विचार केला. आणि मग हे 3 जन्म म्हणजे काय होते त्याचं वर्णन नारद महर्षी आता या ठिकाणी करून सांगतात. हेच जय विजय जे द्वारपालावरती वैकुंठाच्या द्वारावरती द्वारपाल म्हणून होते. 3 जन्म असुर कुळामध्ये जन्माला ते आलेले. एक त्यांचा जन्म होता हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल आणि दंतवक्र अशा रीतीने. हे 3 जन्म त्यांनी विचार केला की असुर कुळामध्ये राहू, थोडंसं भगवंतासमोर युद्ध करू, त्यांच्याकडूनच पारले जोडे लवकरात लवकर परत आपण वैकुंठामध्ये निघून जाऊया. मग नारद महर्षी म्हणताय की हे शिशुपाल हा काही साधारण नव्हते. हे कोण होते? जय विजय. इथंच एक ते रूप होतं. मग अशा रीतीने नारद महर्षींनी हे वर्णन केलं. आणि मग त्यामुळे शिशुपालांचा वध केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की शिशुपालांचा आत्मा भगवंतांच्या शरीरामध्ये विलीन झालेला आहे. आणि मग नारद महर्षी या कथेला पुढे चालू ठेवत आहेत. आणि मग विष्णू भरताला वर्णन करून सांगतायत पुढे काय झालेलं आहे की बाबा